गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, आणि परमपूज्य मंदाताई गंधे या दोघांचे चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रुती जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. श्री गजाननाच्या कृपेनी
अथर्वशीर्ष या स्तोत्राचं चिंतन आपण करीत आहोत. आणि अथर्वशीर्ष हे उपनिषद ही आपल्या विचारांची दिशा आहे. का म्हणून आपण इतका सखोल त्याचा अभ्यास करतोय, विचार करतोय? कारण ते उपनिषद आहे आणि त्याचा औपनिषदिक अर्थ म्हणजे लक्षार्थ आपण समजून घेतो आहोत. म्हणून हे आजचं 26वे सत्र. 6व्या मंत्राचा आपण विचार करीत आहोत. त्यातल्या पहिल्या 3 उपमंत्रांचा विचार आपला पूर्ण झाला आहे. विशेषतः मागील सत्रामध्ये त्वम देहत्रयातीतः या उपमंत्राचा विचार आपण समजून घेतला. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारणदेह 3 देह आपण बघितले. आपल्याला म्हणजे सर्व जीवांना प्राप्त असे हे 3 देह, किंवा कधीकधी त्याच्या संदर्भात कोशांची भाषा वापरली जाते. पंचकोश म्हणतात त्याला, 5 कोश. 5 कोश म्हणा, 3 देह म्हणा, यातली कोणतीच उपाधी श्री गजाननाला नाही, म्हणून तो देहत्रयातीत आहे, असं आपण मागच्याला शिकलो. त्वम देहत्रयातीत मी गणपतीला म्हणतो आहे, म्हणजे मी काय म्हणतो आहे समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू आहे. संत तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात काय? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मज करुनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. पहिले 2 चरण आहेत त्या अभंगाचे. काय म्हणतात ते तुकाराम महाराज? देवा नारायणा, पांडुरंगा, तुम्ही कसे आहात? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. म्हणजे तुम्ही कार्यकारणात्मक जी उपाधी आहे त्याच्याहून तुम्ही वेगळे आहात. आत्ताच्या भाषेत तुम्ही अवस्थात्रयातीत आहात, तुम्ही देहत्रयातीत आहात, कुटस्थ आहात, नित्य आहात. आणि त्यामुळे तुम्हाला काय नाही आहे? हा जो जन्म मरणादी संसार आहे तो तुम्हाला मुळीच नाही. आपण आत्ताच पाहिलं काय? गजाननाला 3 देहांची उपाधी नाही. इथे तुकाराम महाराज पांडुरंगाला तेच म्हणतायत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की स्वरूपानी श्री गजानन, श्री पांडुरंग, श्रीराम, श्रीकृष्ण, श्री दत्तात्रेय, श्री महादेव इत्यादी हे सर्व एकच आहेत. स्वरूपाने एकच आहेत, फक्त रूपाने भिन्न आहे. काही विशिष्ट कार्यासाठी त्यांचे अवतार रूप भिन्न असेल, पण स्वरूपाने सर्व एकच आहेत, ब्रह्मरूप आहेत. आणि याच भावनेनी आपल्याला परमार्थामध्ये आपल्या आराध्य देवतेची उपासना करायची असते. काही भांडण्याची आवश्यकता आहे का? कोणता देव श्रेष्ठ? ज्याला देव म्हणजे काय हे कळलेलं नाही तो असल्या भानगडीत पडतो. आणि बहुतांश वेळेला अशा लोकांना देवाशी काहीच घेणं देणंही नसतं. मग त्यांना कशाशी घेणं देणं असतं? भांडण्यामध्ये जास्त रस असतो. सर्व ब्रह्मरूपच आहेत. आणि तुकाराम महाराज पुढे म्हणतात की नारायणा, ऐसे मज करून ठेवा नारायण, काय? समूळ वासना नुरवावी. म्हणजे काय? नारायणा, तुमच्यासारखेच मलाही करून ठेवा. आणि त्याकरता काय करा? तर अविद्येसह माझी वासना नष्ट करा. ठीक आहे. पांडुरंग उपाधिरहित निर्विकार आहेत, गजानन तसेच आहेत, हे म्हणणं एक गोष्ट आहे.
तो उपासनेचा भाग म्हणून म्हटलंही पाहिजे. पण हे म्हणून माझी जबाबदारी संपत नाही ना. अखंड आपण माझ्या सद्गुरूंचा शब्द वापरतो, प्रथम पुरुषी एकवचनी परमार्थ करण्यासाठी शिकतो आहे. कारण सातत्याने आपण पाहतो आहे की गजाननाला हे सांगणं सुरू नाहीच आहे. गजाननाला मी काय सांगणार, तो कसा आहे हे काय त्याला समजत नाही. म्हणजे काय सुरू आहे, त्वम देहत्रयातीतः म्हणताना मी अहम देहत्रयातीतः कसं होईन, हा विचार महत्त्वाचा आहे. आणि त्याचं उत्तर तुकाराम महाराज या अभंगात देतात. माझी वासना नष्ट करा अविद्येसह, म्हणजे मला तुमच्यासारखं होता येईल, म्हणजे मला तुमच्यासारखं उपाधीहून वेगळं, जरी या देहरूपाने उपाधी राहिली तरी मी निर्विकार आतमध्ये. त्वम देहत्रयातीतः हे म्हणताना माझ्यावरती काय जबाबदारी येते, गणपतीचा उपासक म्हणून त्याचा अंदाज यावा, त्यासाठी ही मांडणी. नाही तर काय आनंदी आनंद चाललंच आहे पुन्हा, त्वम देहत्रयातीता कालत्रयातीता, आणि मी मोदक खायला मोकळा. नेहमीचा आक्षेपच आहे आपला त्याच्यावरती. ते मोदक खाऊ नका असं म्हणायचं नाही, आनंदाने खा, काय हरकत नाही. पण ही जबाबदारी माझ्यावरती आहे की त्वमचं अहम कसं करून घेता येईल. असो, आजच्या चिंतनाकडे बोलूया. थोडीशी उजळणी केली मी नेहमीप्रमाणे विषय प्रवेशासाठी. आजच्या चिंतनासाठी आपल्यापुढे पुढचा उपमंत्र आहे. त्या मंत्रातला पुढचा 6व्या मंत्रातला पुढचा उपमंत्र त्वम कालत्रयातीता. अवस्थात्रयातीता झालं, देहत्रयातीता झालं, कालत्रयातीता. म्हणजे काय, पुन्हा एकदा, त्वम म्हणजे तू, कालत्रयातीता तीन कालांच्या पलीकडे असलेलं परमतत्व आहे, असा त्याचा सरळ सरळ अर्थ. तीन काल आपल्याला माहीत असतात, भूत, वर्तमान आणि भविष्य. तीन काल आपल्या सगळ्यांनाच माहिती असतात, कारण या तीन कालांमध्ये म्हणण्यापेक्षा भूत आणि भविष्य ह्याच्यामध्येच तर आपण अखंड रमत आणि रंगत असतो. वर्तमानात खूप कमी वेळ आपण राहत असतो. पण मुळात आपण जर काल म्हणजे काय असा जर विचार केला, काल किंवा काळ ज्याला म्हणतो आपण, तर दोन घटनांमधलं जे अंतर आहे ना, त्याला काल असं म्हणतात. दोन घटनांमधलं अंतर, आपण ज्याला शुद्ध मराठीत रेफरन्स पॉईंट म्हणूया. आता तो काल कितीही छोटा असू शकतो, कितीही मोठा असू शकतो. एका सेकंदाचे पण 1,00,000 तुकडे करता येऊ शकतात, किंवा आपण अब्जावधी वर्षांमध्ये पण बोलू शकतो. पण मुद्दा दोन घटनांमधलं अंतर, त्याला म्हणायचं काल. त्या दोन घटनांमधल्या क्रमाची जी जाणीव, त्याला क्रमसंवित असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे काल हे फक्त भान आहे. काल नावाची जी संकल्पना आहे ती फक्त भान आहे. असं का म्हटलं? कारण ती अंतःकरण सापेक्ष आहे. इट इज रिलेटिव्ह टू माय माइंड. इट इज अ क्रिएशन ऑफ ह्युमन माइंड, शुद्ध मराठीत. कधी कधी अंतःकरण सापेक्ष वगैरे शब्द संस्कृत वाटायला लागतात, म्हणून मध्ये मध्ये शुद्ध मराठी. अंतःकरण सापेक्ष, दृश्य जगताच्या संदर्भाने. पण व्यावहारिक दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी मनुष्याने बसवलेली कल्पना आहे. कोणती? काल, टाईम. आणि आपण आत्ताच बघितलं, काय बघितलं, की श्री गजाननाला तीनही देहांची उपाधी नाही. बरोबर? आत्ताच आपण विचार केला. म्हणजे काय? तीन देह नाही म्हणजे अगदी साध्या भाषेत बोलूया, त्याला अंतःकरण नाही, सूक्ष्म देह नाही. मुंडकोपनिषद नावाचं दुसरं उपनिषद आहे, ते ब्रह्मरूप गजाननाचं वर्णन करतं. काय? ते अप्राण आहे, ते अमन आहे, त्याला मनच नाही आहे.
मग पुढे अजिव्ह अनेत्र हे सांगण्याची खरं तशी आवश्यकताच, कारण इंद्रिय नाही. अनेत्र अजिव्ह म्हणजे काय, त्याला इंद्रिय नाही, त्याला मन नाही, ते अमन आहे, ते अप्राण आहे, त्याला प्राण नाही. ते ते जन्मालाच येत नाही म्हणून ते मृत्यू पावत नाही. आपल्याला का मरावं लागतं इच्छा नसताना? कारण जन्माला आलो म्हणून, असं मला वाटतं, म्हणून माझी मृत्यूचं भय आहे. आचार्य सांगतात, न मे मृत्यूशंका न मे जातिभेद, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बंधुर्न मित्रन गुरुर्नैव शिष्य, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ते शब्द शिव आहे, पुन्हा तेच सुरू आहे. शिव ब्रह्मरूप, गणपती ब्रह्मरूप, पांडुरंग ब्रह्मरूप. मुद्दा ते अमन आहे. ब्रह्मरूप गजाननाला कुठलीही उपाधी नाही, अंतःकरण नाही. आता ब्रह्मरूप गजाननाला अंतःकरणच नसल्यामुळे अंतःकरण सापेक्ष काल ही जी संकल्पना आहे ती लागू पडेल का, विचार करा. का म्हणून तो कालत्रयातीत आहे, कालाच्या अतीत तो का आहे? कारण काल ही संकल्पनाच मुळात अंतःकरण सापेक्ष आहे आणि तिथे अंतःकरण नावाची उपाधीच नाही. त्यामुळे ती संकल्पनाही लागू पडत नाही, म्हणून तो कालाच्या अतीत आहे. आणि या जगाच्या निर्मितीपासून काल आपण मानतो. काल ज्याला टाइम अँड स्पेस, पुन्हा शुद्ध मराठी शब्द, टाइम अँड स्पेस, राईट, गॉड क्रिएटेड. कधी? जगाच्या निर्मितीपासून. त्याच्या पलीकडे आपलं मानवी बुद्धी विचारच करू शकत नाही. त्यामुळे जगाच्या निर्मितीपासून कालाची निर्मिती, परंतु ब्रह्मरूप गजानन तो जगाच्या निर्मितीच्या आधीपासून आहेच. तो अखंड आहे आहे आहे. काय म्हणालो मी? होता, आहे, असेल अशी भाषा नाही वापरली. आहे आहे आणि आहे, कारण होता आणि असेल हे पुन्हा कालसापेक्ष शब्द आहेत. आत्ता वर्तमानाच्या अपेक्षेने, रिलेटिव्ह टू द प्रेझेंट, द पास्ट इज डिफाईन्ड अँड द फ्युचर इज ऑल्सो डिफाईन्ड. वर्तमानाच्या सापेक्षतेने मी होता किंवा नव्हता असं म्हणतो, असेल किंवा नसेल अशी माझी व्यवहारातली भाषा आहे. पण इथे कालातीत तत्वाबद्दल बोलतोय म्हणून आहे आहे आहे. म्हणून तो पुन्हा एकदा संत तुकाराम महाराज विठ्ठलाला उद्देशून काय म्हणतात? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3 वेळा का म्हटलो? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कारण सत्य शब्दाचा अर्थच त्रिकाला बाधित असा आहे, 3 काळांच्या पलीकडे असलेलं. विठ्ठलाचं ब्रह्मरूप विठ्ठल कसे आहेत? सत्य. सत्य आहेत म्हणजे काय? 3 काळांच्या अतीत आहे, म्हणजे 3ही काळामध्ये ते आहे. छांदोग्य उपनिषद या संदर्भात आपल्याला बोध करतं. प्रसिद्ध श्रुती आहे की सत एव सौम्य इदम अग्र आसीत एकमेवा द्वितीयम. सर्व उपनिषद शेवटी एकच गोष्ट सांगतात, वेगवेगळी शैली, वेगवेगळी भाषा, फक्त शब्द बदलतात, भाषा बदलते, शैली बदलते, पण अथर्वशीर्ष उपनिषदच आहे, छांदोग्य उपनिषद आहे. सत एव सौम्य. सौम्य नावाचा शिष्य त्याला सांगणं सुरू आहे की हे सौम्य काय आहे? सत एव इदम अग्र. इदम म्हणजे हे सर्व जग. आपण बऱ्याच वेळा इदमचा विचार केला आहे. त्याच्या आधी सुरुवातीला आरंभीला काय? एकमात्र अद्वितीय सत नावाचं तत्वच फक्त एक, एकम एव अद्वितीयम, एकमेव अद्वितीयम. ते सत नावाचं तत्व, त्याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्मरूप गजानन आपला आत्याच्या भाषेमध्ये तेच होते, आसीत, फक्त ते.
म्हणून समथिंग डिड नॉट कम आउट ऑफ नथिंग, जे बिग बँग थिअरी आज आपल्याला सांगते. हाऊ कॅन समथिंग कम आउट ऑफ नथिंग? देअर मस्ट बी समथिंग. दॅट समथिंग इज जे आपलं उपनिषद वर्णन करत आहे. सत एव सौम्य इदम अग्र आसीत. जगाच्या निर्मितीच्या आधीपासून ब्रह्मरूप गजानन आहे, म्हणून ते कालातीत आहे. बरं, मग आता विश्वाची निर्मिती झाली, मग आता ते नाही आहे का? किंवा विश्व संपल्यावर ते पुन्हा नसेल का? असे येतात प्रश्न मनामध्ये. जगाच्या निर्मितीच्या आधी आहे, ठीक आहे, पण आता जगाची निर्मिती झाली, मग ते नाही का? किंवा एक दिवस हे विश्व संपूर्ण संपेल, युनिवर्स विल एंड. ज्ञानेश्वर माऊली त्याचं उत्तर देते आपल्याला. जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपण नासलेनी न नासे, अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थु जैसा. मागच्या वेळेला एकदा सांगितली होती बहुतेक ओवी मी. अप्रतिम ओवी आहे. जे हे विश्वची, जे नंतर स्वल्पविराम द्यायचा वाचताना थोडासा, कारण माऊलींना जे पण कळलेलं आहे हे पण कळलेलं आहे. माऊली म्हणते जे म्हणजे ते जे तत्व आहे, तो जो ब्रह्मरूप गजानन आहे, तोच हे विश्वची होऊनी असे, प्रकृतीच्या द्वारा हे विश्वच होऊन आहे. म्हणजे काय? सत एव सौम्य, आधी तर होताच, इदम अग्र आसीत, आधीचं ते तत्व आहेच, पण तेच प्रकृतीच्या द्वारा हे विश्व झालेलं आहे. परी विश्व पण नासलेनी न नासे, एक दिवस हे विश्व विश्वरूपाने संपेल, दृश्यरूपाने संपेल. म्हणजे विश्वाचं विश्वत्व नष्ट झालं तरी परमात्मा वस्तू नष्ट होत नाही. ती कधीच नष्ट होत नाही, ती कधीच बदलत नाही, विकारी होत नाही, कालातीत. आणि दुष्टांत माऊली देते आहे, अक्षरे पुसल्या न पुसे अर्थू जैसा. जशी पाटीवर लिहिलेली अक्षर पुसली तरी त्याचा अर्थ पुसला जात नाही. अप्रतिम दृष्टांत दिला आहे माऊलीने. अक्षर पुसली, अर्थ थोडीच पुसला जातो. कालातीत ब्रह्मरूप गजानन हे जे तत्व आहे कालातीत आहे, म्हणजे काय समजून घेतोय आपण. म्हणून गजानन गणपती परवेड्स द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. टाइम एक्झिस्ट इन हिम, बट ही हिमसेल्फ इज टाइमलेस. कारण जे विश्व प्रकृतीचा आश्रय घेऊन त्यांनी निर्माण केलं असेल, तिथे ईश्वर रूप गजाननाचं वर्णन सुरू झालं आता प्रकृती म्हटल्याबरोबर. तेव्हा टाईम एक्झिस्ट इन हिम, पण तो स्वतः परमात्मा स्वरूप कसा आहे? टाईमलेस, इटर्नल, दुसरा शब्द. आणि हे झालं गजाननाचं वर्णन. पण आपला सर्वांचा म्हणजे जीवाचा जर विचार करावयाचा झालास, जेव्हा आपल्या चित्तातील भूत भविष्य कालासंबंधी जेव्हा सर्व वृत्ती निवृत्त झालेल्या असतात, त्या निवृत्त होतात, निमालेल्या असतात म्हणूया, आणि वर्तमानात स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेलं असतं अंतःकरण किंवा बुद्धी, तेव्हा ते कालातीत असतं. का? कारण पुन्हा मगाशीच आपण सिद्धांत काय बघितला? अंतःकरण सापेक्ष आहे, मनाचीच निर्मिती आहे. त्यामुळे जेव्हा मन, आता मन म्हणजे काय झाला आपला विचार करून, किंवा होईल कधीतरी, की वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, माऊली म्हणते ज्ञानेश्वरीत. त्या ज्या वृत्ती उठतात त्यालाच मन म्हणायचं. त्यामुळे त्या वृत्ती जेव्हा शांत झालेल्या असतात, निवृत्त झालेल्या असतात, स्थिर झालेल्या असतात, तिथे त्या अंतःकरणाची सापेक्षताच उरत नाही. त्यामुळे ते कालातीत असते. आणि म्हणून माऊली समाधीची व्याख्या करते 6व्या अध्यायामध्ये, काय? जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. व्याख्याच केली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. समाधी म्हणजे काय?
जे तर पुढील पैस पारोखे. थोडं मराठी समजायला एक कठीण आहे, जुन्या काळचे शब्द आहे, पण ज्या अवस्थेमध्ये पुढील म्हणजे भावी काळातील कर्तव्य, त्या कर्तव्याचा विस्तार म्हणा पैस म्हटल्यामुळे, आणि मागील स्मरावे ते ठाके म्हणजे भूतकाळातील कर्तव्याचं स्मरण म्हणा. अजून साध्या भाषेत बोलायचं झालं तर भविष्यातील उड्या आणि भूतकाळातील बुड्या. आपल्या अंतःकरणाचा जर आपण विचार केला, अभ्यास केला, तर दिवसभर बहुतांश वेळेला माझं अंतःकरण एक तर भविष्य काळात उड्या मारत असतं, नाही तर भूतकाळात बुड्या मारत असतं. ही प्रक्रिया जेव्हा बंद पडते, ते स्मरण बंद पडतं, तेव्हा त्या वृत्तीच्या समान भूमिकेवर समाधी, ऐसी आहे सरसीय भूमिके समाधी राहे. आणि समाधी म्हणजे जो आपला विषय सुरू आहे, कालातीत अवस्था स्थिर होते. कालातीत अवस्था स्थिर होते, कारण तिथे अंतःकरण लीन पावलेलं आहे. आणि म्हणून अंतःकरण सापेक्ष काल नावाची संकल्पना लागू पडत नाही. समाधीचा आपल्याला अनुभव येईल तेव्हा येईल, पण साध्या झोपेत सुद्धा ते होतो. आपण सर्वजण झोपतो की नाही? झोपतो. सकाळी उठल्यानंतर जर कोणी विचारलं किती वेळ झोपला होतात, तर पहिली गोष्ट मी काय करतो? घड्याळ पाहतो. का बरं घड्याळ पाहतो? मला का नाही सांगता येत किती वेळ झोपलो होतो? झोपेत तेच होतं काय? अंतःकरणाचा लय झालेला असतो तिथे. त्यामुळे काळ नावाची संकल्पना, म्हणून किती वेळ झोपलो होतो या प्रश्नाचं उत्तर घड्याळ पाहिल्याशिवाय नाही देता येत, की हां, रात्री 9ला झोपलो, उठलो सकाळी 6ला, 4 वाजता, 5 वाजता, जे काय असेल. गणित करता येतं, एवढा वेळ झोपलो असं आपण गणित करून सांगतो, पण मला तो अनुभव नाही आहे. म्हणून तर माऊली म्हणते की झोपेतून जागच आली नसती आणि त्या झोपेमध्ये स्वप्न पडली नसती, तर त्यालाच ब्रह्मानुभव म्हणता आलं असतं. साचची पुढती विरा न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. काय करणार अर्जुना? झोपेत स्वप्न पडतात, झोपेतून जागही येते. जाग आल्यावर मनुष्य तेवढाच अज्ञानी असतो जेवढा झोपताना असतो. मुद्दा आपला तो आत्ता विषय नाही, पण आपल्या अनुभव प्रांतातला, काय म्हणूया, आपल्या अनुभवाच्या प्रांतातला हा विषय, की तिथे काल नावाची संकल्पना शिल्लक राहत नाही. आणि म्हणून मी किती वेळ झोपलो हे मला समजत नाही. त्याप्रमाणे समाधीचा आपण विषय बघतोय, की तिथे, आणि जीवाच्या बाबतीत, पिंडाच्या बाबतीत म्हणूया, आणि ब्रह्मरूप गजाननाला तर ती उपाधीच नाही, त्यामुळे तिथे तो स्वाभाविकपणेच काय आहे? कालत्रयातीत असं ते तत्व आहे. आणि म्हणून त्वम कालत्रयातीत असं गजाननाचं वर्णन आपल्यासमोर या अथर्वशीर्ष स्तोत्रामध्ये समोर ठेवलेलं आहे. आता त्याच्या पुढचं उपमंत्र आहे, त्याचा थोडासा विचार करू, की त्वम मूलाधार स्थितोस नित्यम. त्वम कालत्रयातीत हा कळलं आपल्याला. त्याच्या पुढचं उपमंत्र आहे, त्वम मूलाधार स्थितोस नित्यम. म्हणजे काय? तू मूलाधार चक्रामध्ये नित्य वास्तव्याला आहेस, असा त्याचा सरळ अर्थ आहे. त्वम मूलाधार स्थितोस नित्यम, तिथे नित्य तू स्थित आहे, नित्य वास्तव्याला आहे. आता ईश्वररूप गजाननाचं वर्णन करणारा हा उपमंत्र आहे. त्वम अवस्थात्रयातीतः, त्वम देहत्रयातीतः, त्वम कालत्रयातीतः.
सर्व ब्रह्मरूप गजाननाचं वर्णन सुरू आहे. त्याला सुद्धा ईश्वररूप म्हटलं तरी फारसं बिघडत नाही, कारण तिथे पुन्हा देहाचा संदर्भ आहे, म्हणजेच जगाचा संदर्भ आहे. पण मुळात वर्णन ब्रह्मतत्वाचं सुरू आहे. पण इथे मूलाधार स्थितोस नित्यम असं म्हणून ईश्वराचं वर्णन, ईश्वररूप गजाननाचं वर्णन करणारा उपमंत्राचं आपण म्हणू शकतो. आता आपण कोणत्या पद्धतीने अर्थ करतो त्यानुसार आहे, तर बघूया आपण. पण मूलाधार चक्रामध्ये नित्य वास्तव्याला आहे म्हटल्यानंतर इथे पिंड म्हणजे जीवाचा देह इथे गृहीत धरला की नाही. मूलाधार चक्र माहिती आहे आपल्याला कुठे असतं. हठयोगामध्ये 7 चक्र सांगतात. मूलाधार आहे, स्वाधिष्ठान आहे, मणिपूर आहे, अनाहत आहे, विशुद्धी आहे, आज्ञाचक्र आहे आणि सहस्त्रार चक्र आहे. त्याची स्थानं आहेत देहामध्ये. त्यातलं पहिलं चक्र मूलाधार आहे, जे आपलं पाठीचा कणा आहे त्याच्या सगळ्यात खाली, द बेस, त्याला म्हणायचं मूलाधार चक्र. आणि हा संदर्भ घेतल्यामुळे आपण असं म्हटलं की ईश्वररूप गजाननाचे वर्णन आहे. आणि जिथे कुंडलिनी शक्ती जागी होऊन ऊर्ध्वगामी होते व सहस्रार चक्रापर्यंत जाऊन त्या योग्याला सामर्थ्य संपन्न करते, ज्ञान संपन्न करते असं म्हणूया. ते चक्रभेदन, ते सगळं ती हठयोगाची ती संपूर्ण जी प्रक्रिया आहे, ज्याला कुंडलिनी जागृतीची प्रक्रिया असं म्हणतात, ती त्या चक्रांचं भेदन करत जाते. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये भरपूर त्याचं वर्णन आलेलं आहे. होतं काय, आपल्याला ह्या अशा गोष्टी वाचायला वगैरे खूप आवडतात. चांगली गोष्ट आहे, बिघडत काहीच नाही. पण हे वाचतानाच आपल्याला माहीत असतं की हे मी काही करणार नाही आहे. कारण हठयोगाचा अधिकारी फार वेगळा सांगितलेला आहे. बहुतांश वेळेला प्रापंचिक जो असतो तो हठयोगाचा अधिकारी नाही आहे. आणि 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा वाचला की कळतं की कुंडलिनी जागृत होणं म्हणजे काय आहे, साध्या भाषेत काय धुमाकूळ घालते ती देहामध्ये. आणि म्हणून नेहमी सांगतात की अत्यंत योग्य ज्ञानी अशा प्रत्यक्ष अनुभवी व्यक्तीकडूनच ही साधना शिकावी लागते आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करावी पण लागते. तर हे पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, की जिथे आपण ज्याला शुद्ध मराठीत डॉर्मंट स्टेट म्हणतात, कुंडलिनी शक्ती असते सुप्तावस्थेमध्ये. आणि गजानन ही त्या मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता आहे. काय म्हणलं मी? अधिष्ठात्री देवता. आणि म्हणून त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. प्रत्येक चक्राची देवता आहे, त्यातल्या मूलाधार चक्राची देवता गणपती आहे, अधिष्ठात्री देवता आहे ती. हा झाला सर्वसाधारणपणे जो अर्थ आपल्याला नेहमी ऐकायला वाचायला मिळतो. पण याचा अजून एक अर्थ आहे, एक दुसरा अर्थ, पण तोही तितकाच योग्य म्हणूया, लागू पडणारा तिथे अर्थ आहे. तो म्हणजे मूलाधार स्थितोस नित्य. मूलाधार, त्यातला मूल हा शब्द जो आहे त्या शब्दाचा एक अर्थ माया असा आहे. मूला स्त्रीलिंगी शब्द आहे, माया. त्यामुळे माया असा अर्थ जर मूलाचा घेतला तर मूलाधारचा अर्थ काय होईल? परमात्मस्वरूप जो गजानन आहे हे मायेचं काय आहे? आधारभूत तत्व आहे. मूलाधार, मूलाचा आधार की नाही, मायेचा आधार, अधिष्ठान. आता आधार आणि अधिष्ठानात पुन्हा थोडा फरक आहे, पण तो आत्ता विषय नाही आपला. पण अगदी शास्त्रीय शब्द वापरायचा झाला तर त्याला अधिष्ठान असं म्हणतात. आणि असा व्यापक अर्थसुद्धा आपल्याला घेता येतो, व्यापक अर्थ. आणि या अर्थाचा अजून एक पैलू आहे. कोणता? जर मूला म्हणजे माया असा अर्थ घेतला
आणि जीवाच्या बाबतीत हा विचार सुरू असल्यामुळे जर जीवाला तो लावून घ्यायचं म्हटलं आपण, तर जीवाला न लावून घेता म्हणजे पिंडाला न लावून घेता ब्रह्मांडाच्या बाबतीत सुद्धा विचार करता येऊ शकतो. कारण माया म्हटल्यानंतर खरं ब्रह्मांडाचा संदर्भ येतो. पण जीवाला लावून घ्यायचं म्हटलं तरीसुद्धा तो अर्थ इतका छान आहे. तो म्हणजे मायेला जीवाच्या संदर्भामध्ये काय म्हणतात? अविद्या असं म्हणतात. ऐकलं असेल आपण. आपण मागच्या मला वाटतं व्याख्या पण बघितल्या होत्या. जीवाची व्याख्या काय आहे? ईश्वराची व्याख्या काय आहे? चिदाभास संकल्पना वगैरे अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण साभास चेतन, दोन्ही साभास चेतन आहे. एक मायाविशिष्ट साभास चेतन आहे आणि एक अविद्याविशिष्ट साभास चेतन आहे. मायाविशिष्ट म्हणजे ईश्वर आणि अविद्याविशिष्ट म्हणजे जीव. अगदी साध्या भाषेत बोलूया. मायेला जीवाच्या संदर्भात अविद्या असं म्हणतात आणि अविद्या म्हणजे अज्ञान. बरं, अज्ञान म्हणजे तरी काय? सारखं सारखं सांगावं लागतं हे. ज्ञान नाही म्हणजे अज्ञान नव्हे, जे आपण व्यवहारात वापरतो. व्यवहारात काय म्हणतो? मला या विषयाचं अज्ञान आहे. म्हणजे काय? दुसऱ्या भाषेत मला त्या विषयाचं ज्ञान नाही. पण इथे ज्ञान याचा अर्थ माहिती असा होतो, इन्फॉर्मेशन. परमार्थामध्ये ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान नव्हे बरं का. कारण ज्ञान नाही अशी अवस्थाच नाही आहे. ज्ञान नाही असा काळ नाही, ज्ञान नाही असं स्थळ नाही. कारण ज्ञान म्हणजे चित्त, म्हणजेच ब्रह्मरूप गजानन. तो तर सत पहिलेपासून आहे, ते आपण आत्ताच बघितलं सगळं. कालातीत तत्व आहे ते. त्यामुळे त्याचा अभाव असं कसं म्हणता येईल? मग अज्ञान म्हणजे काय? स्वरूपाचं विस्मरण म्हणजे अज्ञान. मला माझ्या स्वरूपाचं झालेलं विस्मरण. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेचे रूप यया अज्ञानेसी. माऊली बोलते. मुद्दा, जीवाच्या बाबतीत अज्ञान आहे, अविद्या आहे. आता ही अविद्या किंवा हे अज्ञान काय करतं? ही अविद्या अज्ञानाचं पांघरूण स्वरूपावर घालते. आत्ताच मी जसं म्हणालो की स्वरूपाचं विस्मरण मला होतं. म्हणजे काय करते? ती पांघरूण घालते आणि विपरीत ज्ञान उत्पन्न करते. विपरीत ज्ञान म्हणजे काय? हा देह सत्य आहे, हे जग सत्य आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे. हे जे माझं स्वतःच्या ज्या काही दृढ समजुती आहेत लहानपणापासूनच्या, आणि सर्गे यांती परंतप भगवद्गीता सांगते आहे, जन्माला आल्यापासूनच आपण मोहित आहोत, जीव म्हणून अज्ञानी आहोत. ही अविद्या त्या पांघरून घालते त्याच्यावरती. आणि नुसतं पांघरून घालते का? नाही, तर विपरीत ज्ञान उत्पन्न करून देते. ह्याला मायेच्या दोन शक्ती म्हणतात बरं का. मी शास्त्रीय शब्द न वापरता सांगतोय, पण त्याला मायेची आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती असं म्हणतात. दोन शक्ती आहेत या मायेच्या. पुन्हा जिला अविद्या म्हणतात जीवाच्या संदर्भात. त्यामुळे माया अविद्या इंटरचेंजेबली शुद्ध मराठीत वापरले शब्द तरी हरकत नाही. पण अगदी काटेकोर बोलायचं झालं तर अविद्या जीवाच्या बाबतीत. आवरण आणि विक्षेप हे सगळं मी का बरं सांगतोय? ही एवढी मांडणी कशासाठी करतोय? तर मूळ मुद्द्याकडे आपल्याला परत यायचं आहे. कशासाठी? तर जीवाला त्याच्या वासना म्हणजे पूर्वकर्म त्याचं जे असतं, ज्याला प्रारब्ध असं म्हणतात, त्या प्रारब्धाचे भोग भोगायला ती लावते. आता मगाशी आपण म्हणलं ना, ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. जर जागच आली नसती झोपेतून, कोण उठवतो आपल्याला झोपेतून? कल्पना करा. विकेंडचा दिवस आहे, शनिवार रविवार, आपला सगळ्यांचा आवडता दिवस. बंदोबस्त करून झोपतो मी सगळा, फोनसुद्धा सायलेंटवर. प्रवचनात कधी टाकणार नाही मी, पण तिथे मात्र अगदी टाकतो. पण तरी मला जाग येते. मी ठरवून झोपलेलो असतो की आता मला काही, शनिवार सकाळ आहे, मला झोपायचं आहे. पण जाग येते. कोणी उठवलं तुम्हाला? कोणी हाक मारली, फोन आला, दाराची बेल वाजली? काहीच घडत नाही यातलं. हे जे मला
झोपेतून उठवणं आहे ना, ती मायेची शक्ती आहे, लक्षात ठेवायचं. का? कारण मला म्हणजे जीवाला प्रारब्धाचे भोग द्यायचे असतात. तर झोपून कसं चालेल? कारण झोपून मी स्वरूपाला टेकलेलो असतो, गाढ झोपेत आहे असं गृहीत धरा. आनंदाचा भोग मी घेत असतो, पण तो संपवते ते. माया ती तो भोग संपवते आणि उठवते जीवाला, उठा. काय, चला आज दिवसभराचे भोग भोगायचे आहेत. ही जी आपली वासना, ही जी आपली पूर्वकर्म, ज्या पूर्वकर्मां जी कर्म फलसन्मुख झालेली आहेत, त्याला प्रारब्ध असं म्हणतात, जे मी घेऊन आलो आहे. आणि जी अजून अनंत कोटी कर्म माझी अजून शिल्लक आहेत फलं देण्यापासून, त्याला संचित असं म्हणतात. अनेक वेळा आपण बघितलेलं आहे. तर ही वासना जीवाला त्याचे प्रारब्धरूपी भोग भोगायला लावते आणि ही वासना मूलाधार चक्रापाशी स्थित असते असं म्हणतात. दोन पद्धतीने आपण अर्थ पाहतोय. मूलाधार चक्र असा जर अर्थ घेतला, तर मूलाधार चक्रापाशी ती स्थित असते. आणि मूला म्हणजे माया असा अर्थ घेतला, तर या वासनारूपी मायेचा ईश्वररूप आधार गणपती आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. पण आपला मूळ विषय सुरू आहे की या वासनारूपी प्रारब्ध भोगातून कोणत्याही जीवाची सुटका होऊ नये. त्या त्या जीवाला त्याच्या त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे ते प्रारब्ध भोगायलाच लावण्याची ही जी ईश्वराची जग सांभाळण्याची व्यवस्था आहे, ईश्वररूप गजाननाची व्यवस्था आहे. म्हणजे तिथे ज्या देवतेची व्यवस्था केलेली आहे तो गजानन आहे, हा आपला विषय सुरू आहे. म्हणून ते म्हणतात ना, मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता गणपती आहे, गजानन आहे. म्हणजे काय? तर त्याचा अर्थ तो आहे की त्या त्या वासने त्या वासनेमुळे म्हणजेच पूर्वकर्मामुळे जे प्रारब्ध मी घेऊन आलो आहे, आणि मी म्हणजे आपण सर्वजण अगदी ज्ञान झाल्यानंतर, ब्रह्मरूप गजाननाचं प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर ज्याला जीवनमुक्त असं म्हणतात, त्या जीवनमुक्ताला सुद्धा प्रारब्ध सोडत नाही. इतकं प्रारब्ध बलवत्तर असतं. आणि मी माझ्या परमार्थाची सुरुवातच प्रारब्ध बदलून मिळतं का कुठे, हे शोधण्यापासून होते. आणि मग ह्याचे पायधर त्याचे पायधर, मग माझ्या व्यवहारातल्या सगळ्या सवयी घेऊन मी परमार्थ क्षेत्रामध्ये उतरतो. काय, कोणाला कुठे लाचलुचपत पैसे देऊन काही काम होतं का? मग तेच विचार सगळे इकडे. आणि मग ते माझे सद्गुरू म्हणतात तसं इकॉनॉमिक्सचा नियम आहे, मागणी तसा पुरवठा. मागणी करणारे असतात, प्रारब्ध बदलून द्या म्हटल्यानंतर बदलवून देणारे असं मी बदलून देतो म्हणणारे पण भेटतात. मग त्याची किंमत ते वसूल करतात. आणि ते बदलत नाही तो भाग वेगळाच. कारण प्रारब्ध बदलण्याची गोष्ट नाही आहे, जिथे जीवनमुक्त त्यातनं सुटलेले नाहीत. मागच्याला मी एकदा बोललो सर, श्रीरामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर झाला होता, तुम्हाला माहीत नसेल तर. आणि त्यांच्याकडे संतांकडे आपण जातो म्हणतो माझा कॅन्सर बरा करा. किती हास्यास्पद वाटतं आहे. मुद्दा माझा एवढाच आहे, प्रारब्ध संतांना त्यांनी सोडलेलं नाही, फक्त त्याचा त्यांना काही फरक पडत नाही. हा त्यांच्यातला आणि माझ्यातला फरक आहे. त्यांच्या आनंदाला धक्का नाही आहे, कारण ते देह झोळ ऐसे मानून ठेले आपण पे आपणची होऊन. वासांशी जीर्णानी यथा विहाय, हा प्रत्यक्ष अनुभव घेत जगणारे ते संत असतात. जो त्या तो वेगळा विषय आहे. पण ही जी ईश्वराची प्रारब्ध नावाची जी व्यवस्था आहे, कारण हा देह म्हणजेच प्रारब्ध बरं का. अजून एक छान विचार जर करायचा असेल या संदर्भामध्ये, तर प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे काय? ते देह हीच त्याचीच अभिव्यक्ती आहे. म्हणून तर आपल्या सर्वांचे देह वेगळे का आहेत? कारण आपल्या सर्वांचं प्रारब्ध वेगळं आहे. आपल्या सर्वांचं प्रारब्ध वेगळं का आहे? कारण आपल्या सर्वांची पूर्वकर्म वेगळी आहेत म्हणून. त्यामुळे ते प्रारब्ध आता देह जन्माला आल्यामुळे त्या देहाला धरून राहणारच आहे. ते भोग देईस्तोवर तो देहसुद्धा ते टिकवणार आहे, जाऊ देत नाही. जाऊ देत नाही. आता असतात ना अनेक जण, अनेक पापी लोक जगात आपल्याला दिसतात, असं वाटतं हे गेले तर बरे, जगाचं बरं होईल.
पण ते 90-95 पर्यंत जगतात. आणि काही जाऊ नये असं वाटणारे तरुणपणी जातात. ते आपल्या वाटण्यावर थोडीच आहे. ते त्या देहाचं प्रारब्धाचे भोग देणं संपलं की त्या क्षणी देह संपतो. पण तोपर्यंत त्या जीवाला ते भोग भोगायला लावण्याची जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये काही गडबड होऊ नये, कोणत्याही जीवाची त्या प्रारब्ध भोगातून सुटका होऊ नये, याच्यासाठी ज्या देवतेची योजना केलेली आहे, तो गजानन आहे. मूलाधारस्थितोऽसि नित्यम्. म्हणून मी म्हणालो की हा पण एक दुसरा छान पैलू त्याला आहे, की मूला या शब्दाचा अर्थ जर आपण माया असा केला किंवा मूलाधार म्हणजे हठयोगातलं जे चक्र ते तर आहेच, कारण पुढे योगिनो ध्यायन्ति नित्यम उपमंत्र येणारच आहे. पण हे उपनिषद आहे, तिथे बाकी हठयोगाचं काही कुठे वर्णन नाही आहे. या दृष्टीने जर विचार केला तर मूला म्हणजे माया असाही अर्थ अगदी संयुक्तिक ठरतो. असो, आपली वेळ झालेली आहे आणि या दोन उपमंत्रांचा आपण आज विचार केला. त्वं कालत्रयातीतः आणि त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्. पुढच्या वेळेला या मंत्रातील उरलेल्या उपमंत्रांचा विचार करूया, चिंतन करूया, अभ्यास करूया आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी, गजाननाच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.